जे आपण टोटल अमाऊंट ऑफ क्लोरीन यूज केलेले आहे फॉर दी आपलं जे वॉटर आहे वॉटरच्या फिल्ट्रेशनसाठी, आणि आपण डिसइन्फेक्टंट म्हणून पण बऱ्याच ठिकाणी क्लोरीन यूज केलेलं आहे. सो ते क्लोरीन यूज केल्यानंतर ते क्लोरीन काय करणार आहे, आपले जे टोटल आपले वॉटर आहे किंवा जे वेस्ट वॉटर आहे त्याच्यामधले जे डेब्रिस पार्टिकल आहेत ते रिमूव्ह केल्यानंतर जे आपलं क्लोरीन शिल्लक राहील, ज्याचा आपल्याला यूज झालेला नाहीये, ते क्लोरीन म्हणजे काय आहे, ते किती अमाऊंट मध्ये आहे ते आपण कशावरून काढणार आहे, ब्रेक पॉइंट क्लोरीन डिमांड वरून आपण काढणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? लक्षात येते सगळ्यांच्या? आवाज येतोय? यस मॅम येतोय. जे अमाऊंट ऑफ क्लोरीन आहे, रेसिड्युअल क्लोरीन आहे, ज्याचा आपल्या आपण वॉटर किंवा वेस्ट वॉटर मध्ये आपण जो यूज करणार आहे, तो क्लोरीन किती शिल्लक राहील ते आपण काय करणार आहे, टू डिटरमाइन ब्रेक पॉइंट क्लोरीन डिमांड इन वॉटर सॅम्पल, त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर वन बाय वन बघूया काय आहे आपली प्रोसिजर. ऑब्जेक्टिव्ह टू डिटरमाइन द ब्रेक पॉइंट क्लोरीन डिमांड इन अ वॉटर सॅम्पल. त्याच्यासाठी आपल्याला ॲपॅरेटस काय काय लागणार आहे, बीओडी बॉटल, पिपेट, कोनिकल फ्लास्क, ब्युरेट, ड्रॉपर, त्या ड्रॉपर किंवा आपण त्याला पिपेट पण म्हणू शकतो, बीओडी, इन्क्युबेटर आपल्याला लागणार आहे. तर क्लोरीन डिमांड काय आहे, क्लोरीन डिमांड इज डिफरन्स बिटवीन अमाऊंट ऑफ क्लोरीन ऍडेड टू द वॉटर और वेस्ट वॉटर अँड अमाऊंट ऑफ रेसिड्युअल क्लोरीन रिमेनिंग आफ्टर अ गिवन कॉन्टॅक्ट टाइम. जे आपला क्लोरीन यूज झालेला आहे, आपण जेवढा अमाऊंट ऑफ क्लोरीन आपण यूज केलेलं आहे त्याच्यातलं जे क्लोरीन यूज नाही झालं ते काय असणार आहे, आपलं रेसिड्युअल क्लोरीन. मग तेच किती असणार आहे ते आपल्याला आपण आता या प्रॅक्टिकल मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. तर फर्स्ट काय, आपण टोटल बीओडी बॉटल्स घेणार आहेत. टोटल 26 बॉटल आपल्याला लागणार आहेत. आपण 26 सॅम्पल इथं बनवणार आहे. हे आपलं काय आहे, टेस्ट सॅम्पल. 200 ml आपण सॅम्पल घेणार आहे इन 26 बॉटल्स. ही आपली आहे बीओडी बॉटल. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपलं सॅम्पल आहे ते 200 ml कलेक्ट करणार आहे. Similarly, add 200 ml of sample to the remaining 25 bottles. The chlorine demand काय आहे, chlorine added in water or waste water plus residual chlorine, chlorine added in water or waste water minus residual chlorine. आन्सर सांगा, तुम्हाला आता सांगितलेलं आहे क्लोरीन डिमांड म्हणजे काय. 1 2 3. ऑप्शन 2. क्लोरीन added in water किंवा वेस्ट वॉटर मायनस रेसिड्युअल क्लोरीन म्हणजे काय, तुमची क्लोरीन डिमांड आहे. Add standard chlorine solution to the bottles through pipette in 0.5 ml increment. आता काय करणार आहे आपण, क्लोरीन आहे तो आपल्या सॅम्पल मध्ये ऍड करणार. विथ द हेल्प ऑफ पिपेट. पिपेटचा कसा यूज करायचा, फर्स्ट बॉटल मध्ये आपण नाही ऍड केलं, सेकंड बॉटल मध्ये 0.5 ml क्लोरीन ऍड केलेलं आहे. थर्ड बॉटल मध्ये ऍड केलं. Similarly, add chlorine solution to the remaining 23 bottles and name bottle as 1 to 26. आपण टोटल 26 सॅम्पल घेतलेले. फर्स्ट बॉटल आहे त्याच्यामध्ये आपण काही क्लोरीन ऍड केलेले. आपण त्याला सॅम्पल नंबर 1 2 3 असे सॅम्पल नंबर दिलेले अप टू 26. आता पहिले बॉटल आहे 0 ml, त्याच्यामध्ये आपण क्लोरीन ऍड नाही केलं. सेकंड बॉटल मध्ये 0.5, थर्ड मध्ये 1. 0.5 ने काय केले, 0.5 ml ने इन्क्रीज केलेले तुम्ही क्लोरीन कंटेंट. असं 26 बॉटलला किती आलं तुमचं,
12.5 ml तुम्ही क्लोरीन ऍड केलेलं आहे 26 नंबरच्या बॉटलमध्ये. थर्ड स्टेप काय आहे? मिक्स द सॅम्पल बाय इन्व्हर्टिंग बॉटल अँड कीप ऑल द बॉटल्स इन डार्क फॉर 20 मिनिट्स. तुम्हाला काय करायचे? ऍटमॉस्फिअर पासून लांब तुम्हाला ह्या बॉटल आहेत फॉर 20 मिनिट्स ठेवायचे. Chlorine solution is added in the increment of 0.5 ml, 1 ml, 1.5 ml, 2 ml. 0.5 ml. 0.5 ml. 0.5 ml. आणि बॉटल्स आता काय करायचे तुम्हाला? आफ्टर 20 मिनिट्स तुम्ही काय करणार आहे? बॉटल्स आहेत त्या बाहेर घेणार. और 200 ml ऑफ सॅम्पल फ्रॉम इच बॉटल्स इनटू अ कोनिकल फ्लास्क. आता काय करणार आहे? जे आपण सॅम्पल आहे ते 25 बॉटल्स मधले सॅम्पल आपण काय करणार आहे? कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार आहे फॉर पर्पज ऑफ टायट्रेशन. आणि त्याच्यामध्ये 5 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍड करणार आहे. जी पिपेट आहे ती कशी यूज करायची? आपल्याकडे ज्या पिपेट आहेत त्याला असा नॉब नाहीये. तुम्ही डायरेक्टली तुमच्या हाताने इथे प्रेस केलं की ते तुम्ही तोंडाने ओढू शकता तुमचं जे सोल्युशन आहे ते. पण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल तर ते तुम्ही काय करायचे? अशा प्रकारचे पिपेट आहेत ते तुम्ही यूज करायचे, कारण ते कसं हजार्डस आहे जरा. आणि जे सोल्युशन आहे पिपेट मधलं ते ड्रॉप करण्यासाठी खालचा नॉब यूज करायचा. किती यूज केलेलं आहे? 5 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलेलं आहे. Chlorine demand may change with doses, time, temperature, pH, nature and amount of impurities in the water. True, false? Chlorine demand may changes with the doses, time, temperature, pH, nature and amount of impurities in the water. True or false? True. Correct. Add 5 ml of concentrated sulfuric acid to the flask. ते केलेलं आहे तुम्ही 5 ml. Add approximately 1 gram of potassium iodide crystals and stir the flask properly. आता हे कॉन्सन्ट्रेटेड पोटॅशियम आयोडाइड क्रिस्टल ॲज अ इंडिकेटर आपण याच्यामध्ये यूज करतोय. जे आपला सोल्युशन आहे त्याचा कलर चेंज झालेला आपल्याला समजून येईल याच्यावरून, त्याच्यासाठी आपण इथे यूज केलेलं आहे. आणि काय केलेलं आहे? पोटॅशियम आयोडाइड आपण क्रिस्टल्स आहेत ते आपल्या सोल्युशन मध्ये व्यवस्थित मिक्स केलेले आहे. हे आपण सगळ्या बॉटलसाठी करणार आहे. तुम्हाला इथे एक दाखवली आहे, पण हे तुम्ही 25 बॉटल्स आहेत आपल्या, त्या सगळ्या बॉटलमध्ये हे प्रोसिजर आहे ती फॉलो करायची. त्याच्यानंतर स्टार्च यूज केलेलं आहे. किती 1 ml स्टार्च इंडिकेटर तुम्ही टाकलेलं आहे याच्यामध्ये. पण टोटल 1 ml याच्यामध्ये किती अमाऊंट मध्ये यूज केलेलं आहे ते पण तुम्हाला इम्पॉर्टंट. आणि आता तुम्हाला काय करायचंय? तुमचं सॅम्पल आहेत त्याचं टायट्रेशन करायचं अगेन्स्ट आयोडीन सोल्युशन. आयोडीन सोल्युशनची नॉर्मॅलिटी किती? 0.0282 नॉर्मल. जे आपले सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण अगेन्स्ट आयोडीन सोल्युशन आपण काय करणार आहे? टायट्रेशन करणार. तुमचा जेव्हा स्टार्च इंडिकेटर ऍड केला तेव्हा तुमचा कलर कोणता होणार आहे? पेल येलो. नॉर्मॅलिटी किती? 0.0280 नॉर्मल. सॉरी 28. अजून एकदा बघूयात आपण. आणि इनिशियल रिडिंग आणि फायनल रिडिंग किती आलं तुमचं? प्युरेटचं 0.07. आणि आता तुम्ही
या फॉर्म्युल्याने काय करू शकता, रेसिड्युअल क्लोरीन अमाऊंट काढू शकता. क्लोरीन लॉस किती आहे तुमचा चेंज होतं, तुम्ही 0.5 ने इन्क्रीज केलेला आहे. इनिशियल रिडिंग 0, फायनल रिडिंग तुमचं किती आलेलं आहे 0.07 नॉर्मल, मग इनिशियल मायनस फायनल 0.07. नॉर्मॅलिटी ऑफ आयोडीन सोल्युशन रेसिड्युअल क्लोरीन. सांगा आन्सर पटकन कॅल्क्युलेट करून. आन्सर 2.67. 2.67. रॉंग. दुसरं कोणी कॅल्क्युलेट केलंय का? मुलींमध्ये कोणी कॅल्क्युलेट केले का सांगा आन्सर. $0.350. आता नेक्स्ट काय करायचंय, टायट्रेशन ऑफ सोल्युशन विथ 1 ml ऑफ क्लोरीन सोल्युशन अगेन्स्ट 0.0282 नॉर्मल आयोडीन सोल्युशन. नॉर्मॅलिटी किती आपण यूज केली 0.082 नॉर्मल आपण आयोडीन सोल्युशन आहे ते यूज केलेलं आहे. टेक 200 ml ऑफ सॅम्पल फ्रॉम अ बॉटल. तुमचं जे 1 ml क्लोरीन सोल्युशन तुम्ही ऍड केलेलं ते सॅम्पल तुम्ही घ्यायचंय. त्याच्यात 5 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तुम्ही ऍड केलेले, 1 ग्रॅम पोटॅशियम आयोडाइड आणि 1 ml स्टार्च इंडिकेटर ऍड केलेले आणि त्याचं तुम्ही कशा अगेन्स्ट आयोडीन सोल्युशन त्याचं नॉर्मॅलिटी किती 0.0282 नॉर्मल आयोडीन सोल्युशनला तुम्ही काय केलंय टायट्रेशन केलेलं. आणि आता तुम्ही काय केलेलं आहे, हे तुम्ही सगळं 200 ml 200 ml जे सॅम्पल आहे त्याच्या अगेन्स्ट टायट्रेशन केलं होतं. आता तुम्हाला कशासाठी टायट्रेशन करायचंय, तुमचं जे क्लोरीन आहे क्लोरीनला तुम्ही टायट्रेशन करायचंय. 1 ml क्लोरीन घ्यायचंय आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आयोडीन अगेन्स्ट टायट्रेशन करायचं तुम्हाला. कलर चेंजेस फ्रॉम पेल येलो टू पिंक आणि ऑब्झर्व द चेंज इन कलर फ्रॉम लाईट पिंक टू कलरलेस. जेव्हा स्टार्च इंडिकेटर ऍड करणार तेव्हा पेल येलो असणारे कलर तो तुमचा पिंक झालेला आहे. नेक्स्ट तुम्ही फायनल ब्युरेट रिडिंग किती आलं, कलर चेंज झाल्यानंतर 0.18 ml. इनिशियल रिडिंग आणि फायनल रिडिंग. आता करा बघू 0.0282 नॉर्मल. नॉर्मॅलिटी आहे आयोडीनची. व्हॉल्यूम ऑफ आयोडीन किती आहे 0.18. 0.18 आयोडीनची तुमचं हे आहे 35.45 into 1000 divided by volume of sample taken 1 ml. Volume of sample taken 1 ml. 69.97 येतं का मग? एक मिनिट. 797. 0.9. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. आता नेक्स्ट बघा अगोदर titrate the 1.5 ml solution against 0.0282 normal iodine sample. त्याला पण तुम्ही काय करायची आहे, तीच प्रोसिजर करायची आहे. स्टार्च इंडिकेटर ऍड केला, पहिल्यांदा काय 200 ml सॅम्पल घेतलं, त्याच्यामध्ये 1.5 ml क्लोरीन ऍड केलं, 5 ml H2SO4, 1 ग्रॅम पोटॅशियम आयोडाइड, 1 ml स्टार्च इंडिकेटर आणि नंतर आयोडीन सोल्युशन आहे त्याच्या अगेन्स्ट टायट्रेशन केलेलं आहे. 0 ml तुमचं फर्स्ट ब्युरेट रिडिंग, पेल येलो टू पेल ब्ल्यू टू पेल पिंक, नेक्स्ट पिंक टू कलरलेस. असं तुमचं जे सोल्युशनचा कलर आहे तो चेंज होणार. जेव्हा तुमचं सोल्युशन काय होईल कलरलेस होईल तुम्हाला तेव्हा काय करायचंय, टायट्रेशन आहे ते थांबवायचंय आणि तुमचे जे ब्युरेट रिडिंग आहे ते किती आहे बघायचे. तर फायनल ब्युरेट रिडिंग किती आले तुमचं इथं 0.29 ml.
तर जेव्हा तुमचं क्लोरीन डोस 1.5 ml चा आहे तेव्हा तुमच्या त्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करा व्यवस्थित. आता चुकायला नाही पाहिजे तुमचं. 0.0282 normal normality of iodine solution, volume 0.29 into 35.45 into 1000 divided by 100. हे आता प्रत्येक सॅम्पल साठी तुमचे जे टोटल 25 सॅम्पल आहेत ना त्यासाठी दाखवलेले तर 1.44 आलेले आहे आन्सर. एकदा चेक करा, तुमचं येत नसेल तर सांगा कसं येते ते. जी नॉर्मॅलिटी आहे ती दिलेली आहे तुम्हाला 0.0282 आणि बाकीचे सगळे व्हॅल्यू आहेत ते तुमच्या स्क्रीनवर आहे. फायनल जे व्हॉल्यूम आहे 0.29 आणि टोटल व्हॉल्यूम किती तुमचं 200 ml. जे व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल आहे ते 200 ml. त्याच्यामध्ये तुम्ही काय केलेले ऍड केलेले बाकीचं H2SO4 असेल, स्टार्च असेल, तुम्ही त्याच्यामध्ये ते ऍड केलेले. तर तुम्ही आता बघा पहिलं सॅम्पल आहे ते 0 सॅम्पल, त्याच्यामध्ये रेसिड्युअल क्लोरीन आपण नाही कॅल्क्युलेट केला, काहीच नसणार आहे त्याच्यात, ऍडच केलं नाही आपण क्लोरीन. हॅलो, हा ते कॅल्क्युलेशन सांगा. हा, एक मिनिट सांगते. अगोदर बघा मी रिपीट घेते तुमचं ते कॅल्क्युलेशनचं पार्ट. क्लोरीन डोस किती आपण 0.5 ने इन्क्रीज केलाय. पहिल्या बॉटलमध्ये 0.5, सेकंड बॉटलमध्ये 1, 1.5, 2. टायट्रेशन व्हॅल्यू जे आपण आफ्टर टायट्रेशन आपले जे आलेले आहेत 0.07, 0.18, 0.29 आणि रेसिड्युअल क्लोरीन आपण आता तो कॅल्क्युलेट केलेला आहे तो. तर क्लोरीन डोस वर्सेस रेसिड्युअल क्लोरीन असं काय करणार आहे आता आपण ग्राफ प्लॉट करणार आहे. तर रेसिड्युअल क्लोरीन इकडे आहे आणि क्लोरीन डोस तुम्ही जो ऍड केलेला आहे 0.5, 1, 2, 2.5, 3 आपण जे ऍड केलेले आहे तो तुमचा क्लोरीन डोस mg पर लिटर मध्ये इथं आणि रेसिड्युअल क्लोरीन mg पर लिटर मध्ये जो तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचं काय केलेलं आहे आपण ग्राफ प्लॉट केलेलं आहे. तर 0 ला तुमचं रेसिड्युअल क्लोरीन पण 0, नंतर तुमचं जी व्हॅल्यू 1.5 ला आपण कॅल्क्युलेट केलंय, नंतर 1, 1.5 असं तुमचं काय 2 ला किती आहे तुमचं रेसिड्युअल क्लोरीन 2.29 mg पर लिटर. हे सगळे तुमच्या काय झालेले आहेत फॉर तुमच्या टोटल 26 सॅम्पल, टोटल 25 सॅम्पल एक बॉटल आहे ती आपण आहे तशीच ठेवलेली आहे. तर तुमचं याच्यावरून तुम्हाला काय करायचंय क्लोरीन डिमांड ऑफ वॉटर सॅम्पल आणि ब्रेक पॉइंट क्लोरीन डिमांड ऑफ वॉटर सॅम्पल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. त्याच्या अगोदर बघा कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे. बघा स्क्रीन दिसते ना व्यवस्थित. त्याच्यामध्ये दुसरंच कॅल्क्युलेशन. तर आपण कोणत्या कोणत्या व्हॅल्यू म्हणजे कोणते कोणते इंडिकेटर वापरलेले आहेत. तर बघा इथं नॉर्मॅलिटी ऑफ आयोडीन सोल्युशन, नॉर्मॅलिटी रेसिड्युअल क्लोरीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. क्लोरीन डोस किती आहे इथं 0.5 mg पर लिटर. इनिशियल रिडिंग तुमचं प्रत्येक वेळी काय असणार आहे 0 आणि फायनल रिडिंग तुमचं काय होणार आहे स्टार्च इंडिकेटर ऍड केल्यानंतर पेल ब्ल्यू कलर
तुमचं काय होणार आहे पेल पिंक आणि पेल पिंकचं तुम्ही आयोडीन अगेन्स्ट टायट्रेशन केल्यानंतर काय होणार आहे तुमचं कलरलेस झाल्यानंतर तुम्ही जे काही फायनल रिडिंग घेणार आहे ते काय करायचंय व्हॉल्यूम ऑफ आयोडीन असणार आहे तुमचं टोटल यूज झालेला आयोडीन किती 0.028 मायनस 0 म्हणजे तुमचं 0.028 फायनल व्हॉल्यूम नॉर्मॅलिटी 0.0282 नॉर्मॅलिटी ऑफ आयोडीन किती कॅल्क्युलेट करा 0.0282 into volume of iodine 0.028 into 35.45 into 1000 divided by volume of sample taken 200 ml. जे आपलं टोटल व्हॉल्यूम आहे 200 ml सॅम्पल घेतले त्याच्यामध्ये H2SO4 ऍड केले KI ऍड केले आणि स्टार्च ऍड केले पोटॅशियम आयोडाइड आणि स्टार्च ऍड केलेले व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल टेकन 200 मग तुमचा आन्सर येते बरोबर कॅल्क्युलेट करा आणि आन्सर सांगा मला मॅम 0.13 येते का 0.139 व्हिडिओ मध्ये दिसत 0.0 चालेल आहे तुम्ही कॅल्सीवर करताय की मोबाईल मध्ये करताय 0.02 कॅल्सीवर केले मॅडम 0.13 येते इंटू व्हॉल्यूम ऑफ आयोडीन किती आहे तुमचं 0.028 into 35.45 into 1000 divided by 200 मला तर नाही पाहिजे 0 दिलेलं आहे करेक्ट आहे ते मग अशी मी केलेलं होतं ना ते आता या व्हिडिओ मध्ये काय माहिती करेक्ट आहे तुमचं आन्सर आलेलं तेच करेक्ट आहे 0.13 त्याने खूपच ऍक्युरेसी असं घेतलं असं इथं बघा 0.5 ml ला 0.140 दिलेले 1399 येते आपलं रेसिड्युअल क्लोरीन किती आले करेक्ट आहे तिथे दाखवताना व्हॅल्यू 0 दाखवतो इथे बघा 0.5 ला आता आपण कॅल्क्युलेट केलेलं 0.1399 म्हणजे 0.140 399 म्हणजे काय 4 ते डिजिट 5 च्या पुढे गेले त्यामुळं 3 चं 4 केलेलं आहे 0.14 करेक्ट आहे आन्सर आणि 1 ml साठी तुमचं हे आलेलं आहे नेक्स्ट काय केलं तुम्ही जो ग्राफ आहे क्लोरीन डोस तुमचे तुम्ही तुमच्या सॅम्पल मध्ये टाकलेले वर्सेस रेसिड्युअल क्लोरीनचा ग्राफ काढलेला तर तुमची मिनिमम क्लोरीन डिमांड किती आहे आता या व्हिडिओ मधलेच बघा तुम्ही मिनिमम क्लोरीन डिमांड किती 1.99 आणि ब्रेक पॉइंट क्लोरीन डिमांड किती तुमची 2 मिनिमम व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला इथं घ्यायचे acceptable range for residual chlorine in water is between 2 mg to 5 mg per liter किती आहे क्लोरीन डिमांड फॉर ड्रिंकिंग वॉटर 0.2 mg per liter to 0.5 mg per liter आणि आता आपण कॅल्क्युलेट केलेल्या वॉटर मध्ये किती आले आपलं 2 mg per liter आपली क्लोरीन डिमांड आहे रेसिड्युअल क्लोरीन आहे तो आपलं आपण कॅल्क्युलेट केलंय सो आपलं जे वॉटर सॅम्पल आहे आपण घेतलेलं ते नॉट सुटेबल फॉर दी ड्रिंकिंग पर्पज 0.2 mg per liter to 0.5 mg per liter हे व्हॅल्यू आहेत ते लक्षात ठेवायचे सगळ्या तर आपल्या ह्याच्यात मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो त्याच्यामध्ये बघा जे आपल्या मिनिमम व्हॅल्यू आहे क्लोरीन डिमांडच्या रेसिड्युअल क्लोरीन आणि क्लोरीन डिमांड ऑफ दी वॉटर सॅम्पल तर किती असणार आहे आपलं ब्रेक पॉइंट क्लोरीन वॉटर सॅम्पल 4 आणि क्लोरीन डिमांड सॉरी क्लोरीन डिमांड किती आपली 4 आणि
sorry, 4 mg per liter आणि ब्रेक पॉइंट क्लोरीन स्टील क्लोरीन 2.29. इथं हे असं कधी कधी स्टिम्युलेशन आहे ते तुम्हाला चुकीचे व्हॅल्यू पण दाखवतो. तुमची जी क्लोरीनची आहे ती 4 आहे आणि रेसिड्युअल क्लोरीन किती 2.99. जी मिनिमम व्हॅल्यू आहे तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायची. पुढे पण जाणार. याचं ऍक्च्युअल प्रॅक्टिकल पण आहे. तर बघा 2च मिनिटाचा व्हिडिओ हा तुम्हाला शेअर करते मी. पण आता आपण याच्यामध्ये बघा कसं केलेलं आहे. जे आपले वॉटर सॅम्पल आहेत बीओडी बॉटल्स आहेत कोनिकल फ्लास्क आहेत आता यांच्या पिपेट आहे. टोटल आता आपले टोटल 25 सॅम्पल आहेत आपले. 25 सॅम्पल 200 ml आपण सॅम्पल घेतलेले आहेत त्या बॉटल्स मध्ये. आणि जे काय आपलं क्लोरीन आहे 0.5 ने आपण काय केलेलं आहे इन्क्रीज करत आपण क्लोरीन सगळ्या बॉटल्स मध्ये आपण इथं ऍड केलेलं आहे. जी आहे ती पिपेट आहे ते आपण जसे नॉब यूज करतो तसे नॉब नाही आहेत या पिपेटला. डायरेक्ट आपण तोंडाने ओढून त्याच्यातलं जे सोल्युशन आहे ते घेतोय. मिक्स केलेले आहे टोटल क्लोरीन आणि फॉर 20 मिनिट्स आपण ठेवलेलं होतं त्याच्यात त्याला. 20 मिनिट्स डार्क प्लेस मध्ये तुम्ही काय केलेले तुमचे बॉटल्स आहेत सॅम्पल घेतलेले ते तुम्ही ठेवून दिलेले. आफ्टर 20 मिनिट्स जे 200 ml सॅम्पल आहे ते तुम्ही कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलेले. त्याच्यात H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍड केलं. पोटॅशियम आयोडाइड ऍड केलं आणि काय केलं स्टार्च इंडिकेटर जो तुमचा आहे ते तुम्ही ऍड केलेला. आता तुम्ही आयोडीन सोल्युशन आहे ते तुमच्या प्युरेट मध्ये फिल केलेले आहे आणि टायट्रेशन आहे ते केलेलं आहे. जे तुमचे रीडिंग येणार आहेत ते तुम्ही नंतर इथं जे तुमचं क्लोरीन डोस आहे इनिशियल फायनल रीडिंग आणि तुमचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता रेसिड्युअल क्लोरीन किती अमाऊंट मध्ये रिक्वायर्ड आहे तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. नॉर्मॅलिटी 0.0282 नॉर्मल व्हॉल्यूम जे तुमचं इनिशियल आणि फायनल रीडिंग आहे प्युरेट रीडिंग इनिशियल रीडिंग 0 आणि फायनल रीडिंग तुमचं आफ्टर टायट्रेशन जेव्हा तुमच्या सोल्युशनचा कलर काय होईल कलरलेस तेव्हा तुमचं काय असणार आहे ते असणार आहे फायनल रीडिंग. इनिशियल फायनल मायनस इनिशियल केलं की तुमचं जे व्हॉल्यूम आहे Na2H2O3 आयोडीन सोल्युशनचं ते तुमचं इथं कॅल्क्युलेट होणार आहे. ते तुम्ही डायरेक्टली पुट करायचं फॉर्म्युल्यात आणि तुमचं रेसिड्युअल क्लोरीनच्या व्हॅल्यू टोटल 26 सॅम्पलच्या तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहेत?
हे जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेअर केलाय तो एकदा त्याचा आवाज इथे येत नाही, तुम्ही एकदा बघून घ्या. जी आपली आता आपण प्रोसिजर बघितली आहे सेम प्रोसिजर आहे. डिटर्मिनेशन ऑफ ब्रेक पॉइंट क्लोरीन डिमांड ऑफ दी वॉटर सॅम्पल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. समजतंय का? हॅलो मॅम, हा बोला. तर 20 मिनिटसाठी डार्क प्लेस मध्ये का ठेवायचं? मैम वॉइस येत नाहीये.
हॅलो हॅलो बोला. हॅलो. व्हॉइस येत नव्हता मॅम. व्हॉइस येत नव्हता. तर तुम्ही काय केलेलं इथं बघा, जे तुमचे टोटल सॅम्पल आहेत, येतोय का आवाज? हो आता येतो. Okay. जी टोटल सनलाईट आहे ते सनलाईट पासून तुम्हाला काय करायचंय, जर तुमचं सॅम्पल आहे ते जे क्लोरीन तुम्ही ऍड केलेलं आहे ते व्यवस्थित रिॲक्ट होण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सनलाईट पासून डिस्ट्रॅक्ट करून तुम्हाला 20 मिनिट साठी ते ठेवायचंय. काय होईल त्याने, तर तुमचे जे क्लोरीनची रिॲक्शन आहे तुमच्या वेस्ट वॉटर सोबत ती काय होईल, व्यवस्थित तुमची रिॲक्शन आहे ती कम्प्लीट होऊ शकते. म्हणून तुम्ही काय करायचंय, फॉर 20 मिनिट्स ते डार्क प्लेस मध्ये ठेवायचे तुमच्या ज्या बॉटल्स आहेत ते, ज्याच्यामध्ये तुम्ही क्लोरीन ऍड केलेले आहे. अगोदर क्लोरीन ऍड केलेले आहे, नंतर तुमच्या ज्या बॉटल्स आहेत फॉर 20 मिनिट्स तुम्ही डार्क प्लेस मध्ये ठेवलेले. ठीक आहे. तो व्हिडिओ पाठवलाय तो सगळ्यांनी एकदा बघून घ्या. इथं काही साऊंड येणार नाही त्याचा. ही प्रोसिजर आहे ती 25 सॅम्पल साठी तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. प्रत्येक सॅम्पल मध्ये तुम्ही काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करणार आहे. नंतर काय पोटॅशियम क्रोमेट आणि स्टार्च इंडिकेटर तुम्ही ऍड करणार आहे 25 बॉटल्स मध्ये. आणि त्याचं टायट्रेशन अगेन्स्ट कशा सोबत, आयोडीन सोल्युशन सोबत तुम्ही टायट्रेशन करणार. जे पोटॅशियम आयोडाइड क्रिस्टल्स आहेत तुम्हाला पूर्ण मिक्स करायचे तुमच्या सॅम्पल मध्ये स्टरिंग करून. स्टार्च इंडिकेटर ऍड केलेलं आहे. स्टार्च इंडिकेटर किती आहे, 1 ml प्रत्येक बॉटल मध्ये. आयोडीन सोल्युशन तुम्ही युरेट मध्ये भरणार आहे 0.0282 नॉर्मली. पेल ब्ल्यू टू पेल पिंक पहिल्यांदा तुमचा सोल्युशनचा कलर चेंज होणार. आणि पेल पिंक टू तुम्हाला काय करायचंय, कधीपर्यंत टायट्रेशन करायचंय, कलरलेस सोल्युशन होईपर्यंत 0.0282 नॉर्मल. नॉर्मॅलिटी तुमची आली फॉर्म्युला आणि तुमचा जे काही आन्सर येईल ते. तुमचं रेसिड्युअल क्लोरीन आणि नंतर काय करायचं हे तुम्हाला प्रत्येक बॉटल साठी करायचंय. जे तुमचं क्लोरीन तुम्ही ऍड केलेलं आहे प्रत्येक बॉटल साठी आणि ग्राफ प्लॉट करायचं. हे पण प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला पाठवले नाही पाठवले माहित नाही, मी पाठवते अजून एकदा. तुम्ही तुमच्या मॅन्युअल मध्ये लिहून काढायचे प्रॅक्टिकल.